आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, मंत्री नितेश राणे मुंबऱ्यात येत आहेत। कावड यात्रेला नितेश राणेंची उपस्थिती आहे। मुंबऱ्याचं नाव मुंबादेवी करण्याची राणेंची मागणी आहे। तर मुंबऱ्यामध्ये मंत्री नितेश राणे हे आलेले, कुणी धमकावल्यास तासाभरात मुंबऱ्यात येईल असं वक्तव्य यावेळी मंत्री नितेश राणेंनी केलेले। तर कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचंही मंत्री नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर मुंबऱ्यामध्ये मंत्री नितेश राणेंचा हा दौरा आहे। तर मुंबऱ्याचं नाव मुंबादेवी करण्याची मागणी यावेळी मंत्री नितेश राणेंनी केलेली आहे। मुंबऱ्यात हिंदूंची ताकद वाढली पाहिजे असंही नितेश राणे म्हणाले। मुंब्रा कालही भगवा, आजही भगवा आणि उद्याही भगवाच राहील असंही यावेळी मंत्री नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर जय श्रीरामच्या घोषणाही मंत्री नितेश राणेंनी दिलाय। सध्या त्यांचा सत्कार केला जातोय। तर मंत्री नितेश राणे हे मुंब्रा दौऱ्यावर आहे। यावेळी त्यांच्या मुंब्रा दौऱ्यावरती
त्यांनी मुंब्र्याचं नाव मुंबादेवी असं करावं अशी मागणी यावेळी केलेली आहे। तर या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही केली जाते। मुंब्रा कालही भगवा होता, आजही भगवा आणि उद्याही भगवाच राहील असं यावेळी मंत्री नितेश राणेंनी म्हटले। मुंब्र्यात हिंदूंची ताकद वाढली पाहिजे असंही मंत्री नितेश राणे म्हणाले। तर मंत्री नितेश राणेंनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं। जय जय श्रीरामच्या घोषणा यावेळी मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या आहे, त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। मुंब्र्यामध्ये मंत्री नितेश राणे आले होते, त्यांनी मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याची मागणी यावेळी केलेली आहे। तर कावड यात्रेला नितेश राणेंची उपस्थिती आहे। मुंब्र्याचं नाव मुंबादेवी करण्याची नितेश राणेंची मागणी आहे। मुंब्र्याच्या नामांतरावरून आता राजकारण चांगलंच पेटल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। यावेळी महादेवाचं दर्शन घेऊन मंत्री नितेश राणेंनी आपल्या या कावड यात्रेची सुरुवात केली।